प्रज्ञा पोवळे बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता ते भूषवत असलेल्या विविध पदांचं पुढे काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तर होतेच, परंतु त्यांच्यावर पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती। तसंच ते महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होते, माळेगाव साखर कारखान्याचे चेअरमन होते, विद्या प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त होते आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सदस्य होते। रयत शिक्षण संस्थेमध्ये संचालक, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशा पदांवरती कार्यरत होते। यांचा पुढे काय होणार हा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी सुनेत्रा पवार यांनाच बीड आणि पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद द्यावं, तसंच पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद द्यावं अशी भूमिका मांडली आहे। मात्र इतर पदांबाबतचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, आपण पाहिलंय किती वेगवेगळी आणि कोणकोणती पदं अजित पवार भूषवत होते, त्यांच्या पश्चात आता या पदांचं भवितव्य काय आणि तिथे कुणाची वर्णी लागू शकते? प्रज्ञा, मधल्या काळात आपण पाहिलं भाजप आणि राष्ट्रवादीचा संघर्ष खऱ्या अर्थानं जर कुठून सुरू झाला होता तर ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीपासून सुरू झाला होता। थेट अमित शहा यांना या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि सेटलमेंट करावी लागली असं देखील समोर आलं होतं। याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष म्हणून अजित पवार यांना संधी देण्यात आली होती आणि उरलेली 2 वर्ष जी आहेत ती मुरली मोहोळ यांना अध्यक्षपद देण्यात येईल अशा पद्धतीची एक बातचीत जी आहे ती या दोन्ही पक्षांमध्ये झाली होती। त्यानुसार अजित पवार सध्या ऑलिम्पिक असोसिएशनचं अध्यक्षपद भूषवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आता हे ऑलिम्पिक असोसिएशनचं पद खाली झालेलं आहे, त्यामुळे आता भाजप या संदर्भात काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरं, पुणे मंडळ शिक्षण मंडळ ही एक महत्त्वाची संस्था आहे। पुणे जिल्ह्यामध्ये मोठं काम या संस्थेचं आहे, त्याचं अध्यक्षपद देखील अजित पवारांकडे होतं। यासोबतच राष्ट्रीय अध्यक्षपद पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद अशी महत्त्वाची पदं देखील त्यांच्याकडे होती। सातत्यानं शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटी कुठं झाल्या होत्या तर वसंतदादा शुगरच्या बैठकांमध्ये झाल्याचं आपल्याला समोर आलं होतं। त्यामुळे वसंतदादा शुगर इथं अजित पवार संचालक आहेत, त्या ठिकाणची देखील एक निवड जी आहे ही देखील महत्त्वाची राहणार आहे। अशा पद्धतीनं वेगवेगळी पदं जी आहेत ती या ठिकाणी अजित पवार भूषवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, वसंतदादा शुगर, विद्या प्रतिष्ठानचं प्रमुख, खरं तर माळेगाव साखर कारखान्याचे चेअरमन त्यावेळेस झाले, त्यानंतर आपोआपच विद्या प्रतिष्ठानचं अध्यक्षपद जे आहे ते त्यांच्याकडे आलं होतं। त्यामुळे आता या संदर्भात देखील काय होतंय ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक देखील राज्यामध्ये मोठी चर्चा झाली होती आणि त्याच्या ज्यावेळेस अध्यक्षपदी अजित पवारांची निवड झाली त्यानंतर देखील भाजप असेल किंवा वेगवेगळ्या पक्षांमधलं राजकारण आपण पाहिलं होतं। त्यामुळे आता या ठिकाणी पुन्हा निवडणूक होणार की माळेगावच्या अध्यक्षपदासंदर्भात पुन्हा एकदा पक्षांतर्गत काही निर्णय होतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील। प्रज्ञा। निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।